नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते। लेट्सअप मराठीच्या या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण घडामोडी। आजच्या महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आहे ते म्हणजे ओबीसी आरक्षणासंदर्भातील एक मोठी अपडेट समोर आली आहे। त्याचबरोबर राज्यातील शाळा आणि कॉलेज कधी सुरू होणार या संदर्भातील 2 महत्त्वपूर्ण बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत। तसेच येत्या 5 दिवसांसाठी हवामान विभागाने राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे। चला तर मग वळूयात मोठ्या बातमीकडे। यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे पुढील 5 दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता। मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज, तर बहुतांशी जिल्ह्याला हवामान विभागाने दिला येलो अलर्ट। ओबीसी आरक्षणाच्या महाविकास आघाडीने पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर अखेर राज्यपालांची स्वाक्षरी। त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता मार्गी लागण्याची शक्यता असून कायद्यात रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा। बालरोग टास्क फोर्सचा राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यास ग्रीन सिग्नल। ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट सर्वात कमी आणि बहुतेकांचे लसीकरण झाले आहे अशा शाळा पुन्हा सुरू करण्याचे टास्क फोर्सने सुचवलं। 2 ऑक्टोबरला राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य ती नियमावली लागू करून महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकतो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। सामूहिक बलात्काराने डोंबिवली हादरलं। 30 जणांनी मिळून 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार। आरोपींमधील 22 जणांना मानपाडा पोलिसांनी घेतलं ताब्यात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यावर पत्रकार परिषद घेत सरकारच्या प्रभाग रचनेवर जोरदार टीका केली आहे। फक्त सत्ता काबीज करण्यासाठी बहुसदस्यीय पद्धतीचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। लसीकरणाबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय। डोर टू डोर लसीकरणाला केंद्र सरकारने दिली परवानगी। दिव्यांग, वयस्कर आणि आजारी नागरिकांसाठी मोठा दिलासा। प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य मिशन योजना आता देशभरात विस्तारित होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबरला योजना सुरू करणार। यावर संबंधित व्यक्तीच्या आरोग्याबाबत डॉक्टरांना सविस्तर माहिती मिळणार। वायू प्रदूषणाबाबत WHO कडून नवीन गुणवत्ता पातळी जाहीर। दक्षिण आशियातील भारतासारखे देश गंभीर पातळीवर। दरवर्षी जगभरात 70 लाख लोकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू। राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेची अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने सर्व तयारी पूर्ण। परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन। तर या होत्या या दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण घडामोडी। यासारख्याच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला। त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा। धन्यवाद।